नमस्कार. मी कलाकार दित्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. जर का तुम्ही नवीन असाल आणि प्रथमच आपल्या चॅनलवरती आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओज आणि ऑफरच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. त्यासोबतच तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या व्हिडिओज खूप आवडत असतील तर आमचा सुपर थँक्स या बटनाला क्लिक करा आणि तुमचा थँक्यू माझ्यापर्यंत पोहोचवा. चला तर मग सुरू करूया आपल्या फ्री कोर्ससाठी. या संपूर्ण कोर्समध्ये आपण शिकणार आहोत डेली वेअरचं छोटं 18 इंचाचं मंगळसूत्र, त्यासोबतच बिग चंद्रा मंगळसूत्र. यानंतर आपण इथे डेली वेअरचा चंद्रा मंगळसूत्र कसा बनवायचं, पॅन्डन कसं बनवायचं हे शिकणार आहोत. हे 3 आपण मंगळसूत्राचे पॅटर्न इथे घेतलेले आहेत संपूर्ण व्हिडिओमध्ये. त्यानंतर एक तारेमध्ये नेकलेस, मिड लाईन नेकलेस चंद्राचा कसा बनवायचा हे शिकणार आहोत. आणि दुसरी टेक्निक की कडीचा वापर करून, कडी पद्धतीचा वापर करून चंद्राचा मिड लाईन नेकलेस कसा बनवायचा हे शिकणार आहोत. असे आपण हे 2 नेकलेस, 2 वेगवेगळ्या पद्धतीने नेकलेस कसे बनवायचे हे शिकणार आहोत. त्यासोबतच इथे आपण हे जे ब्रायडल कलेक्शन मधले आपले कानातले आहेत, इयरिंग्स आहेत चंद्राचे, हे कसे बनवायचे हे बघणार आहोत. त्यानंतर नॉर्मल चंद्रान इयरिंग्स कसे बनवायचे आणि चंद्राचे इयर कफ कसे बनवायचे हे शिकणार आहोत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण नेकलेस कसा बनवायचा हेही शिकणार आहोत. त्यासोबतच हेअरपिन्स कशा बनवायच्या आहेत, 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या हेअरपिन, म्हणजे इथे झुमका ॲड आहे, इथे विदाऊट झुमका आहे. अशा आपण ह्या संपूर्ण ज्वेलरी ह्या एकाच व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आणि आता आपण पाहूयात ह्याचं मटेरियल. ही संपूर्ण ज्वेलरी बनवण्यासाठी आपल्याला हे मटेरियल लागणार आहे. आता तुम्हाला जर का हे संपूर्ण ज्वेलरी बनवायची असेल तर आम्ही या संपूर्ण ज्वेलरीचं एक मटेरियलचं कॉम्बो बनवलेलं आहे. त्यामध्ये कटर आणि पक्कड तुम्हाला हे एक्स्ट्रा मिळतील. तुम्हाला जर का हवे असतील तरच तुम्ही हे ऑर्डर करू शकता, ह्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतील. नको असेल तर नका घेऊ, कारण का आपल्याकडे भरपूर महिलांनी नथ मेकिंगचं कोर्स किट बुक केलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी हे दिलेले आहेत. तर तुम्हाला नको असेल तर नका घेऊ, जर हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पे करा. चला तर मग आपण पाहूया आपल्याला काय काय मटेरियल लागणार आहे. कोर्स किटमध्ये काय काय मटेरियल तुम्हाला मिळणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. 18 इंचाचा मंगळसूत्राची सर मिळणार आहे, इयरिंग्सचा बेस आणि स्क्रू मिळणार आहेत असं छोटं पाकिट. त्यानंतर 36 इंचाचे 2 मंगळसूत्र, जम्प रिंग मिळणार आहे, 5 झुमके छोटे मिळणार आहेत, 6 झुमके मोठे मिळणार आहेत, कलरचा ग्रीन कलर, रेड कलरच्या एक लाईन मिळणार आहेत, 4 लाईन मोती 6 नंबरचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला इथे 3 मोठे चंद्राचे पॅन्डन मिळणार आहेत, ड्रॉप शेपचे मणी मिळणार आहेत 2 लाईन. त्यानंतर इथे आपल्याला 0.3चे 3 रिंग मिळणार आहेत. त्यासोबतच यू पिनचा एक बंच आहे छोटा, ज्याच्यामध्ये 8 ते 10 पिन्स असतात. तुम्ही ते बघू शकता, 8 ते 10 पिन्स असतात. 10 मायक्रो गोल्डन 0 नंबरचे मनीची लाईन मिळणार आहेत, 10 लाईन. त्यानंतर इथे हे 60 चंद्र आहेत, 60 चंद्र तुम्हाला मिळणार आहेत. संपूर्ण किट तुम्ही कोर्सचं व्हिडिओमध्ये जेवढं तुम्हाला दाखवलं आहे ना ज्वेलरी, तेवढी सगळी तुम्हाला ह्याच्यात बनवता येईल. त्यानंतर इथे तुम्हाला 20 गेजची तार मिळणार आहे 10 ग्रॅम, आणि इथे 5 गोंडे मिळणार आहेत. अशा प्रकारे हा संपूर्ण किट तुम्ही घर बसल्या बुक करू शकता. आणि संपूर्ण किटची जर का तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर तुम्ही आपल्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून चंद्रा नेकलेस कोर्स किट असं मेन्शन करायचं आहे, असा मेसेज तुम्ही मला करून हा संपूर्ण कोर्स किट तुम्ही बुक करू शकता. तुम्हाला जर का कटर आणि पक्कड हवी असेल तर तुम्ही तिथे सांगू शकता की आम्हाला टूल्ससुद्धा हवेत, तर आम्ही तेही तुम्हाला देऊ, अवेलेबल करू. तर चला आपण सुरुवात करूया संपूर्ण चंद्रा नेकलेसचा सेट कसा बनवायचा ह्यासाठी. चंद्रा हेअरपिन कशा बनवायच्या ते बघूयात. आत्ता आपण शिकणार आहोत चंद्राच्या हेअरपिन्स कशा बनवायच्या. त्यासाठी मी इथे हेअरपिन्स घेतलेल्या आहेत, 2 झुमके घेतलेत, चंद्र घेतलेत आणि ही फुलं मी बनवून रेडी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता की आपल्या बेसिक कोर्समध्ये आपण हे फूल कसं बनवायचं हे शिकवलेलं आहे. त्यासोबतच आपण फक्त फूल कसं बनवायचं आहे
व्यवस्थित असं फूल कसं बनवायचं ह्याचा संपूर्ण एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलला, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. किंवा आपल्या बेसिक नथ मेकिंगच्या कोर्समध्ये सुद्धा हा फूल कसा बनवायचा हे मी डिटेलमध्ये शिकवलेला आहे. तर तुम्ही तिथे जाऊन हा फूल कसा बनवायचा हा पहिला शिकून घ्या. त्यानंतर मी अशा प्रकारे फुलं बनवून ठेवते, मला हे सोपं पडतं त्यामुळे. तर आपण अशा प्रकारे ही फुलं बनवून रेडी ठेवलेली आहेत. तर ह्याचं आपल्याला आता युपिनमध्ये कसं बनवता येईल, ह्याचा वापर करून युपिन कशी बनवता येईल हे आपण शिकूया. मी इथे खाली व्यवस्थित 2 टोकं जी आहेत ती मी व्यवस्थित अशी ट्विस्ट मारून घेतलेली आहेत, ट्विस्ट करून घेतलेत पिळे मारून. आता आपण सर्वप्रथम चंद्र हा युपिनमध्ये ओवून घेऊया. अशा प्रकारे मी ते हा चंद्र जो आहे व्यवस्थित असा युपिनमध्ये टाईट अडकवून घ्यायचंय. युपिन अशी वाकडी होते, तिला व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे. आता त्यानंतर इथे मी एक फूल तुम्हाला अटॅच करून दाखवते. व्यवस्थित असा चंद्राच्या खाली फूल अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी अटॅच करून दाखवते तुम्हाला हा फूल. फक्त तार थोडी व्यवस्थित खेचा जेणेकरून तो फूल खाली येणार नाही. आता आपला हा फूल तर अटॅच करून झालाय, पण आपल्याला हा चंद्र पण त्या पिनला व्यवस्थित असं अटॅच करायचं आहे. त्यामुळे म्हणून मी कसं करते की इथून युपिनला घेऊन व्यवस्थित असं एक टाका आपल्या युपिनला मारून घेते, जेणेकरून आपले युपिन आणि चंद्र हलणार नाही. तार छोटी राहिली त्याच्यामुळे मी पकडचा वापर करून अशा प्रकारे इथे मी ह्याला टाईट केलं. कंपल्सरी आहे की तुमची तार तुम्ही पुढच्या साईडनी कट करा, जेणेकरून पाठीमागच्या साईडनी डोक्याला तुम्हाला टोचणार नाही. तुम्ही बघू शकता आपली पहिली युपिन बनवून रेडी झाली आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला अजून एकदा सेम प्रोसेस करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी थोडंसं कॅमेरा जवळ घेतलाय व्यवस्थित तुम्हाला समजावं यासाठी. मी ते एका युपिनमध्ये अशा प्रकारे चंद्र ओवून घेतलाय आणि त्याला व्यवस्थित असं फूल अटॅच करून घ्यायचं आहे. कोणतीही स्टेप मिस करू नका, स्किप करू नका, व्यवस्थित अशी बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि तुमच्या काही चुका होत असतील तर त्या होणार नाहीत. अशा प्रकारे मी आता हा पूर्ण फूल बांधून घेतलाय. तुम्ही बघू शकता मी कमीत कमी तारेचा वापर करून प्रत्येक ज्वेलरी मी बनवायचा प्रयत्न करत असते. त्यानंतर वरच्या साईडनी आपण युपिनला पकडून एक टाका मारून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला चंद्र हलणार नाही. आणि शेवटी जर का थोडीशी तार उरते तर तिला अशा प्रकारे टाईट करून पुढच्या साईडनी कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या सुंदर अशा हेअरपिन्स रेडी झालेल्या आहेत. आता आपण इथे खाली झुमका लावून जी असते की वरती चंद्र मध्ये फूल आणि खाली झुमका, अशा प्रकारच्या युपिन कशा बनवायच्या हे मी तुम्हाला आता दाखवते. झुमका हेअरपिन बनवण्यासाठी मी इथे एक फूल घेतलेला आहे आणि वेगळं असं काहीच करायचं नाही. जसं आपण हा फूल अटॅच केलाय तसं सेम आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. पण अटॅच करण्याच्या पूर्वी इथे मी एक छोटासा झुमका पहिला अटॅच करणार आहे, ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकताय आणि त्याला अशा प्रकारे मी पहिला झुमका व्यवस्थित अटॅच करून घेते आणि नंतर आपल्याला पिनला हा फूल पॅक करून घ्यायचा आहे. आता इथे प्रॉब्लेम काय येणार आहे की आपली ही तार खूप कमी राहते, कारण का आपण इथे झुमका अटॅच केला आहे तर झुमक्याला थोडीशी तार आपली यूज झाली. सो मी इथे काय करते की मी एक्स्ट्रा थोडीशी तार ह्याला अटॅच करून घेते. ही उरलेली तार पहिली मी कट केली. त्यानंतर आपली 0.3 जी वायर असते एकच राऊंड घेतला मी, जास्त राऊंड नाही घेते कारण का आपल्याला युपिनसाठी जास्त नाही लागत तार, त्यामुळे मी एकच राऊंड तार घेते आणि इथे व्यवस्थित असं पकडून एका कोणत्या तरी मणीला मी ही तार अटॅच करून त्यानंतर
उरलेली तार पहिली मी कट केली एक्स्ट्राची आणि त्यानंतर मी इथे अशा प्रकारे हा फूल तुम्ही बघू शकता, हा लूज आहे अजून सुद्धा दिसत असेल तुम्हाला तर मी मग त्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूंनी आणि नंतर आपल्याला युपिनला तारेने एक टाका मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपला चंद्र आणि फूल वर खाली होणार नाही. अशा प्रकारे मी इथे तुम्हाला दिसतंय का, मी इथे असा व्यवस्थित असा एक लूप रेडी करून घेतला, टाका मारून घेतलाय आणि नंतर परत एकदा फुलाला असं पॅक करून घेतलंय. व्यवस्थित असं झुमका युपिनच्या खाली मी अटॅच करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली झुमकावाली युपिन बनवून रेडी आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा बनवून दाखवते काय केलं ते. मी हे मुद्दामून डबल दाखवते कारण का काही तुमच्याकडून काही चूक होत असेल तर ती होणार नाही. तुम्ही ते बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आपण युपिन कशा बनवायच्या ह्या पाहतोय. तुम्हाला जर का माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कशा वाटतात. आता हा झुमका मध्ये आलाय, त्याला आपल्याला वन साइड घ्यायचा आहे. सो मी पहिलं हे सोडणार, सोडून थोडंसं हे खाली घेणार झुमका आणि त्याच्यानंतर पेड मारते. तुम्ही ते बघू शकता, मी थोडंसं असं खाली घेतलंय जेणेकरून तो झुमका व्यवस्थित हलेल आणि छान दिसेल. अशा प्रकारे आता मी हे फूल व्यवस्थित असं टाईट करते पक्कडच्या सहाय्याने. इथे तुम्ही बघा की तुम्हाला इथे जर का फूल हलताना दिसत नाहीये किंवा चांद खाली उतरत नाहीये तर तुम्हाला गरज नाहीये की इथून टाका टाकून तारेने ते बांधायची. पण जर का वाटत असेल तुम्हाला की तुमचा नाही फूल हलतोय वगैरे किंवा खालच्या साईडला येतोय तर तुम्ही तिथे बॅक करू शकता. तर अशा प्रकारे आपले 4 युपिन बनून रेडी झालेले आहेत. तुम्हाला या युपिन कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण का जास्तीत जास्त महिलांना आपल्या या क्लासेसचा लाभ घेता येईल. आणि अजून तुम्हाला कोणती ज्वेलरी शिकायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासोबतच जर का आपल्या पेजला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील. माझी व्हिडिओ एखादी मी पोस्ट केली, अपलोड केली आपल्या चॅनलवरती तर तुम्हाला ती सर्वप्रथम दिसेल. यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. चंद्रा नेकलेस कसा बनवायचा हे बघूयात. तुम्हाला तर माहिती आहे मार्केटमध्ये हा चंद्राचा नेकलेस खूप ट्रेंडिंगला चालू आहे, खूप म्हणजे खूप. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चंद्राचा हा सुंदर असा नेकलेस कसा बनवायचा हे शिकवणार आहे. यासाठी आपण इथे फ्लावर बनवलेले आहेत. हे फ्लावर कसे बनवायचे हे आपल्या बेसिक नथ मेकिंगच्या कोर्समध्ये मी शिकवलेलं आहे डिटेलमध्ये. आणि फ्लावरसाठी आपण अजून एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवलेली आहे. त्यानंतर मी इथे चंद्र घेतलेले आहेत. आपल्याला नेकलेस बनवण्यासाठी 6 चंद्र लागणार आहेत आणि 2 चंद्र आपल्याला कानातले बनवण्यासाठी लागणार आहेत. त्यानंतर मी इथे हे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकताय मी इथे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत. हे ड्रॉप बीड्स जे आहेत ड्रॉप मनी हे स्मॉल साईजचे आहेत. यामध्ये 2 साईज येतात. ही स्मॉल साईज आहे आणि ह्यापेक्षा मोठी अशी मोठी साईज येते. तर अशा प्रकारे मी इथे स्मॉल साईजचे ड्रॉप बीड्स घेतलेले आहेत, चंद्र घेतलेत आणि आपल्याला फुल. आणि आपल्याला हा बेस बनवण्यासाठी इथे मी 20 नंबरची तार घेतलेली आहे, 20 गेजची तार घेतलेली आहे. चला तर मग आपण सुरू करूया चंद्रा नेकलेस कसा बनवायचा. चंद्रा बनवण्यासाठी आपण आता सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपल्याला काय करायचंय की एक फुटपट्टी घ्यायची जी मार्केटमध्ये भेटते. आपल्या घरात तर अवेलेबल असतेच ही फुटपट्टी.
आणि या फुटपट्टीने मी माझ्या मापानुसार मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला म्हणजे तुमची तार पण वाचेल यासाठी, की मी ही ही एवढी संपूर्ण एक पट्टी आणि पुढे आपली 4 ते 5 बोटं राहतील एवढी तार मी इथे घेते कट करून आपल्याला नेकलेससाठी थोडीशी एक्स्ट्रा, ही आपली एक्स्ट्राची तार आहे असं पकडून चालूया आणि मी इथे हिला कट करते म्हणजे आपल्याला ही एवढी तार मिळते। आता मला आपण ही जी फुलं घेतलेली आहेत ह्या फुलांची ही जी खालची तार असते ही आपल्याला ह्या चंद्रा नेकलेससाठी यूज होत नाही, त्यासाठी मी प्रत्येक फुलाची तार कट करून घेणार आहे। तुम्ही ते बघू शकताय वरच्या साईडनी व्यवस्थित अशी तार मी कट करून घेते। अशी आपल्याला हिरवी फुलं आपल्याला आपल्या नेकलेससाठी 4 लागतात आणि मरून कलरचे 3 फुलं लागतात नेकलेस बनवण्यासाठी। तर मी अशा प्रकारे ही संपूर्ण फुलांची तार कट करून घेते बॅक साईडनी त्यांना फ्रंट साईडला घेऊन, जेणेकरून आपल्याला बॅक साईडला तार टोचणार नाही। अशा प्रकारे मी आता हे 4 हिरवा कलर घेतलेला आहे आणि मरून कलरचे आपल्याला इथे 3 फुलं लागणार आहेत नेकलेससाठी आणि 2 मरून कलरची फुलं जी लागणार आहेत ती आपल्याला नेकलेसचे इयरिंग्ससाठी लागणार आहेत। म्हणजे टोटल आपल्याला नेकलेस विथ इयरिंग्स करायचे असतील तर आपल्याला 5 फुलं लागतील मरून कलरची आणि 4 फुलं लागतील ग्रीन कलरची, तुम्ही ते बघू शकताय। आणि प्रत्येक वेळी तुम्ही ह्याची काळजी घ्या की तुम्ही जिथे काम करता त्या ठिकाणी कमीत कमी कचरा होईल, कारण का त्या कचऱ्यामुळे तुम्हाला खूप जास्त डिस्टर्बन्स येतो काम करताना। सो कचरा होणार नाही याची काळजी घ्या, कारण का ते चालूमध्ये तुम्हाला लागेल, तुमच्या कपड्यांमध्ये तो कचरा अडकणार, त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की तुम्ही जिथे काम करताय तिथे कचरा कमीत कमी होईल। त्यानंतर आता आपण चंद्राचा नेकलेस बनवायला सुरुवात करूया। इथे मी सर्वप्रथम एक लूप तयार करून घेते। इथे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे आपल्याला गोंडा अटकवायचा आहे, तो आपण सगळ्यात शेवटी लावणार आहोत। त्यानंतर फुलाचं माप घेऊन बरोबर असं इथे एक लूप रेडी करून घेते, जसं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। फुलाचा माप घेऊन गॅप इथे व्यवस्थित त्या हिशोबी गॅप ठेवायची आहे, जेणेकरून हा फूल इथे व्यवस्थित असा बसेल। हे इथे आता हा माझा ही जागा एक्स्ट्रा झाली तर जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, याला अशा प्रकारे मी ट्विस्ट करून घेतलाय आणि मग हा फूल बरोबर इथे आला। आता आपल्याला नेकलेस बनवण्यासाठी 0.3 गेजची तार लागेल, मी इथे 3 राऊंड तार कट करून घेते। जर का आपल्याला कमी पडली तर आपण एक्स्ट्रा लावू, पण 3 राऊंड पेक्षा जास्त तार घेतली तर ती तार गुंतण्याची शक्यता असते, त्यामुळे मी जास्त घेत नाहीये। तुम्हाला जर का 3 राऊंड तार मॅनेज होत नसेल तर तुम्ही 1.5 किंवा 2 राऊंड तार घेतली तरी चालते। अशा प्रकारे मी आता इथे ह्या फ्लावरला व्यवस्थित असं पॅक करून घेते आपल्या नेकलेसला, आपल्या तारेवरती। बेस कंपल्सरी बनवा, जेणेकरून तुमचं फूल हलणार नाही, उलट सुलट फिरणार नाही आणि तुमच्या नेकलेसला फिनिशिंग सुद्धा चांगली दिसेल। आपल्या फुलाच्या वरून तार दिसणार नाही ह्याची काळजी तुम्ही घ्या सर्वांनी। फुलाच्या वरती जर का तार दिसली तर ते नेकलेस तो चांगला दिसत नाही। तर इथे मी आता एक फूल अटॅच करून घेतलेला आहे। आता मी याच्या पुढे एक चंद्र ओवून घेते। चंद्र ओवताना कंपल्सरी बघा इथे तुम्ही इथे 1 2 3 आणि हा चौथा जो इथे मध्ये ही डिझाईन आहे ना, ह्या डिझाईनच्या खालच्या साईडला कोणता तरी एकच साईड पकडा। मध्ये असल्यामुळे इथे मध्ये एक रेष येते, त्या या रेषेच्या एकतर तुम्ही उजव्या साईडला ओवा किंवा डाव्या साईडला। जर का तुम्ही उजव्या साईडला ओवणार असाल तर कंपल्सरी आहे की सगळे चंद्र तुम्ही त्याच हिशोबी ओवून घेतले पाहिजे। तर इथे मी अशा प्रकारे
एक चंद्र ओवून घेते. डायरेक्शन तुमचं सेम असलं पाहिजे प्रत्येक चंद्राच्या वेळी. आता आपल्याला हा चंद्र फुलाला पॅक करून घ्यायचा आहे, कारण का नाहीतर मग हा असं असं फिरत राहणार. तर तो फिरला नाही पाहिजे यासाठी मी त्याला इथे पॅक करून घेते व्यवस्थित. ज्वेलरी बनवताना खूप जास्त टाइम लागतो. तर असं काही नाहीये की तुम्हाला जास्त वेळ लागतो ह्याचा अर्थ की तुम्हाला जमत नाहीये. टेन्शन नाही घ्यायचं या गोष्टीचं. व्यवस्थित नाजूक काम केल्यानंतर तुमचा नेकलेस हा खूप सुंदर दिसतो. त्यासाठी तुम्हाला थोडा टाइम द्यावाच लागतो, कारण का ज्वेलरी ही पटापट बनत नाही. मला लेडीजचे मेसेज होते की मॅडम तुम्ही खूप फास्ट बनवून दाखवलं, पण आमची ज्वेलरी ही फास्ट होत नाही. तुम्ही ते बघा, मी अशा प्रकारे आता हा चंद्र अटॅच करून घेतलेला आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की अजून एक साईडने अटॅच करायला पाहिजे, तर तुम्ही अजून एक साईडनी अशा प्रकारे पॅकिंग करून घेऊ शकता. मी दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली माझ्या आत्ता नेकलेसला गरज नाहीये, तरी पण मी पॅकिंग करून दाखवते. अशा प्रकारे मी आता हा नेकलेस पॅक करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपल्याला इथे एक ड्रॉप बीट ओवून घ्यायचा आहे. आणि त्या ड्रॉप बीटला खालच्या साईडने ही तार अशी पुढे घेऊन ड्रॉप बीटच्या पुढे असं 1-2 वेळा पॅकिंग करून घ्या, जेणेकरून तो ड्रॉप बीट व्यवस्थित असा जागेवरती राहील. आता यानंतर आपल्याला इथे पुन्हा एक फूल अटॅच करायचं आहे. सो इथे मी एक लूप तयार करून घेते. आता इथून जे आपण लूप बनवणार आहोत, तर ते लूप बनवताना काळजी घ्या, कारण का ही संपूर्ण जी तार असते ही पूर्ण गोल फिरली जाते. तर ती गोल फिरताना तुमच्या डोळ्याला लागू नये ह्याची काळजी घ्या, किंवा आजूबाजूला तुमच्या जर का कोणी बसलं असेल तर त्याला ती तार लागणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे त्या लूपवरती मी व्यवस्थित असा चंद्रा नाही, फ्लावर व्यवस्थित असा मी पॅक करून घेते. चारही बाजूंनी त्याला आपण असं पॅक करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकताय. आता त्यानंतर मी इथे पुन्हा एकदा ड्रॉप बीट ओवून घेणार आहे. आता हा ड्रॉप बीट मी ह्या डायरेक्शन म्हणजे फुलाच्या डायरेक्शनने मी ओवला होता, त्याच पद्धतीने ड्रॉप बीट तुम्हाला माहिती असेल वरच्या साईडला निमुळता असतो, खालच्या साईडला सर्कल असतो. तर आता दोन्ही ड्रॉप बीटची तोंड एकामेकाच्या साईडला आली पाहिजेत, तरच ते छान वाटतं. उलट सुलट असेल तर आपल्या नेकलेसला तेवढी फिनिशिंग येत नाही. आता तुम्ही ते बघू शकताय की मी निमुळता जो भाग आहे मण्याचा, तो मी ह्या साईडला ओवलेला आहे फुलाच्या डायरेक्शन. इथे पण मी तेच केलं, जिथे फूल आहे त्या बाजूने मी तो ड्रॉप चा शेप जो आहे तो मी ओवलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला बारीक बारीक टिप्स समजतील. कुठेही स्किप करू नका. मी सुद्धा कुठेही फास्ट न करता व्हिडिओ व्यवस्थित असं तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतील आणि तुम्ही सुद्धा छान प्रकारे ज्वेलरी बनवू शकाल. आता मी इथे पुढे चंद्रा ओवून घेते. अशा प्रकारे चंद्र मी ओवून घेतलेला आहे आणि आता त्याला मी व्यवस्थित असं पॅकिंग करून घेते. अशा प्रकारे हा चंद्र आता पॅक करून झालेला आहे माझा. आता मी अजून एकदा पॅक करून घेते, जेणेकरून आपला चंद्र फिरणार नाही, तो व्यवस्थित असा पॅक राहील. चंद्राचे प्रत्येक ज्वेलरी बनवताना ही जी आपण स्टेप करतोय ना, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. सो
व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्यवस्थित असं बघा. जर का समजत नसेल तर सारखं सारखं बघा, काही प्रॉब्लेम नाहीये, पण व्यवस्थित समजून घ्या. कारण का छोट्या छोट्या गोष्टी पण तुमच्या नेकलेसला फिनिशिंग खूप छान देतात. त्यामुळे व्यवस्थित असं बघा. आता मला इथे हा आपला एक पॅच रेडी झालेला आहे. आता सेम आपल्याला ग्रीन कलरचा फ्लावर इथे अटॅच करायचा आहे. त्यासाठी मी इथे पुन्हा एकदा अशा प्रकारे लूप रेडी करून घेते. लूप रेडी करून झाल्यानंतर मी इथे हा फूल त्या लूपला व्यवस्थित असं अटॅच करते. चारही बाजूंनी आपल्याला हा लूप अटॅच करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता इथे पुढे सेम हा पॅटर्न बनवून घ्यायचा आहे. सो मी इथे पुन्हा एकदा आता आपण चंद्र या डायरेक्शनला दाखवून घेणार आहोत, असा उलटा. व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमचा कोणताही पार्ट मिस होणार नाही. आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अजून तुम्हाला माझ्याकडून काय काय शिकायचं आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी प्रयत्न नक्कीच करेन की त्या व्हिडिओ लवकरात लवकर बनवण्याचा. आता आपण या चंद्राला सुद्धा अशा प्रकारे पॅक करून घेऊया. चंद्रा नेकलेसमध्ये ही जी टेक्निक आहे ही खूप बेसिक आहे. ही एकदा तुम्हाला समजली ना तर बाकीचं सगळं तुम्ही अगदी फास्टमध्ये तुमच्या आयडियानुसार वेगवेगळ्या गोष्टी बनवू शकता. याच मेथडचा वापर करून आपण वेगवेगळ्या ज्वेलरी कशा बनवायच्या हेही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्यवस्थित अशी व्हिडिओ बघा. कुठेही काही समजत नसेल तर तो पार्ट परत एकदा पुन्हा एकदा रिव्हर्स करून आपली व्हिडिओ तुम्ही बघू शकता. पुन्हा पुन्हा बघा, जेणेकरून ते व्यवस्थित तुम्हाला समजेल. आता ह्या मोतीच्या पुढे आपल्याला पुन्हा एकदा मरून कलरचा फ्लावर लावायचा आहे. फ्लावरला चारही बाजूंनी व्यवस्थित असं अटॅच करून घ्या, नाहीतर तो फ्लावर गोल गोल फिरत राहतो आणि आपल्या नेकलेसची फिनिशिंग खराब होते. त्यामुळे चारही बाजूंनी कंपल्सरी असं व्यवस्थित पॅक करून घ्या. त्यानंतर आता आपल्याला तार अटॅच करावी लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपला हा अर्धा नेकलेस झालेला आहे बनवून, आणि आपल्याला आता अजून सेम प्रोसेस करत करत संपूर्ण नेकलेस बनवायचा आहे. मी इथे 3 राऊंड तार घेतली आहे आता परत एकदा, आणि आपल्या ह्या फुलाला अटॅच करून घ्यायचं आहे. कारण का आपल्याला इथे पुढे पुन्हा एकदा चंद्र, मोती सर्व पॅक करायचं आहे. त्यासाठी मी इथेच तार अटॅच करून घेते. यानंतर सेम प्रोसेस आपल्याला इथे एक ड्रॉप बीट होऊन घ्यायचं आहे. ड्रॉप बीटचं डायरेक्शन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर तुमचा नेकलेस अगदी एक ड्रॉप बीट जरी चुकीचा गेला तरी तुम्हाला संपूर्ण नेकलेस खुलावा लागणार. त्यासाठी व्यवस्थित काळजी घेऊन ड्रॉप बीट डायरेक्शनने टाका. किंवा तुम्हाला जर का ड्रॉप बीट ओवायचं नसेल त्यातून, तर तुम्ही ड्रॉप बीटच्या ऐवजी गोल गोल जे क्रिस्टल आपले येतात ते सुद्धा होऊ शकता. बऱ्याच लेडीज तसंच करतात की गोल क्रिस्टल होतात, ड्रॉप बीट होत नाही. इथे मी चंद्रा व्यवस्थित पॅक करून घेते.
या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्यांच्याकडे नीट लक्ष द्या, कारण का ह्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. नाहीतर तुमचा नेकलेस आहे ना, त्याची फिनिशिंग चांगली येणार नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता इथे पुन्हा आपल्याला ग्रीन कलरचा फ्लावर अटॅच करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सर्व बाजूंनी फ्लावर अटॅच करून घ्या. आता ह्या बाजूला आपल्याला चंद्र उभून घ्यायचा आहे. चंद्र जर का ओवला जात नसेल तर आपली जी पक्कड असते त्याच्या टोकाने थोडंसं इकडे त्याचा होल जो आहे तो मोठा करून घ्या, जेणेकरून आपली तार त्याच्यातनं व्यवस्थित पास होईल. अशा प्रकारे मी इथे हे चंद्राचे जे होल आहेत ते थोडेसे मोठे करून घेतलेत, जेणेकरून आपली तार जी आहे ना ती व्यवस्थित अशी त्याच्यातून जाईल. हे बघा, तर या चंद्राला मी व्यवस्थित असं पॅक करून घेतले. नेकलेस बनवताना, ज्वेलरी बनवताना बरेच असे छोटे छोटे प्रॉब्लेम्स येत असतात, तर त्याच्यावरती आपण आपल्याच आयडियाने सोल्युशन काढायचं असतं. तुम्ही जेव्हा जास्त प्रॅक्टिस कराल ना त्यावेळेस तुम्हाला ते प्रॉब्लेम्स पटकन समजून जातील की आपल्याला आता काय करायला पाहिजे, आता आपण कसं या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करू शकतो. पण ते तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. सो प्रॅक्टिस हे खूप महत्त्वाची आहे ज्वेलरी मेकिंगमध्ये. अशा प्रकारे आता आपण इथे एक ड्रॉप मनी होऊन घेऊया. सॉरी, हे चुकलं जरासं माझं. अशा प्रकारे इथे एक आता ड्रॉप मनी होऊन घेऊया. आणि ड्रॉप बेटला पण आपण इथे पॅक करून घेऊया. तर त्यानंतर आपल्याला इथे मरून कलरचा फूल अटॅच करायचा आहे. तो फूल अटॅच करण्यासाठी सेम प्रोसेस. मी इथे व्हिडिओ तुम्हाला फास्ट मुद्दामून करून दाखवत नाहीये, कारण का छोट्या छोट्या स्टेप्स, छोटे छोटे प्रॉब्लेम्स तुम्हाला समजले पाहिजे. चालूमध्ये कोणते प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी मी इथे व्हिडिओ कुठेही फास्ट करून दाखवत नाहीये. व्हिडिओ कंटिन्यू मध्ये बघा, चालूमध्येच तुमचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन तुम्हाला मिळतील. पण जर का तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर मग तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्सचे सोल्युशन मिळणार नाही. तर तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी मिस कराल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा. आता मला इथे ही तार पुरणार नाही, आपल्याला अजून एक फूल अटॅच करायचं आहे. सो मी ही तार इथे सोडणार आणि फ्लावरलाच आपल्याला तार अटॅच करून घ्यायची आहे. सो मी थोडंसं परत एकदा 2 राऊंड तार कट करते, जेणेकरून आपल्याला तार कुठेही कमी नाही पडणार.
आणि फुलालाच आपल्याला तार अटॅच करून घ्यायचे आहे. हे झाल्यानंतर आपण ड्रॉप वेटला अशा प्रकारे व्यवस्थित पॅक करून घेऊया. त्यानंतर चंद्राला पॅक करून घेऊया. आता आपल्याला इथे शेवटचा एक फूल अटॅच करायचा आहे ग्रीन कलरचा. त्यासाठी बेस तयार करून घेऊया. बेस तयार करून घेतल्यानंतर आता आपण इथे फ्लावर अटॅच करून घेऊया. प्रोसेस संपूर्ण सेमच आहे चंद्रा नेकलेस बनवण्याची, पण ते कंटिन्यू मध्ये करताना काय काळजी घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा प्रकारे उरलेली तार मी इथे कट करते. आता इथे आपल्याला गोंडा लावण्यासाठी एक लूप करायचा आहे. सो मी इथे फक्त एक बोट राहील एवढं अंतर घेऊन इथे मी तार ही कट करून घेते, एक्स्ट्राची जी तार आहे ती. आणि इथे आपला हा लूप बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे हा आपला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. आता इथे मी गोंडा अटॅच करून घेते. आपला पहिला लूप थोडासा मोठा झालेला, सो मी इथे कट केलं त्याला. आणि मी आता इथे गोंडा अटॅच करून घेते आहे. व्यवस्थित असा गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे. जो लूप असतो तो फुलाच्या पाठीमागे टाकू नका, नाहीतर हा गोंडा अशा प्रकारे हलता राहणार नाही, फ्लेक्झिबल राहणार नाही, तो अडकला जाईल आणि मग ते छान वाटत नाही, नेकलेसचं फिनिशिंग चांगला येत नाही. त्यासाठी तुम्हाला हा लूप जो आहे तो फुलाच्या वरतीच ठेवायचा आहे, तरच हे छान प्रकारे असं मूव होतं. तुम्ही बघू शकता आपला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. स्टार्ट टू एंड मी तुम्हाला हा नेकलेस कसा बनवायचा हे दाखवलं आहे. तुम्हाला हा चंद्राचा नेकलेस कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून वेगवेगळ्या व्हिडिओज, मेकिंगच्या व्हिडिओज किंवा आपल्या ज्वेलरीच्या ऑफर्सच्या व्हिडिओ तुम्हाला पहिले मिळतील, तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन येत राहील. सो तुम्हाला समजेल की माझी आज कोणती व्हिडिओ आलेली आहे यूट्यूबला, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता, तुम्हाला त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे आपण हा नेकलेस आत्ता बनवलेला आहे. याचे इयरिंग्स कसे बनवायचे हे आपण बघूया. आता आपण चंद्राचे कानातले कसे बनवायचे हे शिकणार आहोत. मी इथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने इयरिंग्स कसे बनवायचे हे दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, हे ब्रायडल कलेक्शनसाठी खूप जास्त मागणी आहे ह्याची. झुमका चंद्रा कानातल्यांची नेकलेस सोबत खूप सुंदर जातात हे कानातले. तुम्ही बघू शकताय, हे आपल्याला रेग्युलर वेअरसाठी वगैरे सुद्धा खूप छान दिसतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे ते यूज करू शकताय, असेही घालू शकताय आणि असेही घालू शकताय. हे कानातले सुद्धा, हे जर का तुम्ही असं नऊवारी साडी किंवा लग्न तुमचं असेल किंवा असं एकदम छान फंक्शनला तुम्ही घालणार असाल तर हे हेवी लुकसाठी खूप छान जातात कानातले. तुम्ही ते बघू शकताय. आणि हे अशा 2 प्रकारे मी तुम्हाला आता चंद्राचे इयरिंग्स बनवून दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूया चंद्राचे कानातले कसे बनवायचे. चंद्राचे कानातले बनवण्यासाठी, चंद्रा नेकलेससाठी लागणारे जे कानातले आहेत ते बनवण्यासाठी मी इथे
2 मोठे झुमके झुमके घेतलेले आहेत, चंद्र घेतलेले आहेत. मी इथे 4 चंद्र ह्याच्यासाठी घेतलेत कारण का मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीने चंद्राचे कानातले कसे बनवायचे हे शिकवणार आहे. आणि इथे मी फुलं घेतलेली आहेत आपली मोत्यांची. त्याचे मी तार कट करून घेतलेली आहे कारण का आपण जी तार सोडतो ती तार ह्या कानातल्यांसाठी कमी पडते. सो आपल्याला ह्याला तार अटॅच करावी लागते एक्स्ट्रा. सो मी तार कट करून ही फुलं घेतलेली आहेत आणि छोट्या साईजचे स्मॉल साईजचे स्टड घेतलेले आहेत. चला तर मग आपण सुरुवात करूया चंद्राचे इयरिंग्स कसे बनवायचे. मी इथे 2 राऊंड तार घेते. त्यांना सर्वप्रथम आपण फुलाला अटॅच करून घेऊया व्यवस्थित. अटॅच करून झाल्यानंतर उरलेली जी वरची तार आहे टोक आहे ते कटरच्या साहाय्याने कट करून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला पहिला चंद्र अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकताय व्यवस्थित असा चंद्र फ्रंट साईडला अटॅच झाला पाहिजे अशा ह्या बाजूला, म्हणजे आपला ही इयरिंग्स अशा प्रकारे दिसेल. अशा प्रकारे व्यवस्थित असं त्याला अटॅच करून घ्या. हे तुम्हाला सर्व तुमच्या प्रॅक्टिस वरूनच समजणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही, तुमच्या हाताखालून गोष्टी जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते थोडंसं डिफिकल्ट वाटेल. पण मला आता ह्याची सवय झालेली असल्यामुळे मी हे पटकन व्यवस्थित असं पॅक करून घेतलेलं आहे चंद्र पॅक करून झाल्यानंतर आपल्याला फुलाच्या इथे स्टड लावायचा आहे. तुम्ही इथे बघा मी व्यवस्थित सगळ्या मोत्यांना पकडून फुल अटॅच करते, स्टड अटॅच करते. अशा प्रकारे हा पूर्ण चारही बाजूंनी स्टड अटॅच करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय. मी पुन्हा एकदा तुम्हाला हा सेम इयरिंग करून दाखवते, कानातलं करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजलं नसेल तर समजेल. जर का माझं व्हिडिओ बनवण्याची मेथड जर का फास्ट होत असेल तर तुम्हाला ते समजायला थोडं डिफिकल्ट जाईल, त्यामुळे मी हे 2 वेळा करून दाखवते. व्यवस्थित असं सेंटरला घेऊन तार फुलाला अटॅच करून घ्यायचा आहे चंद्र. आणि चंद्र अटॅच करून झाल्यानंतर आपला जो स्मॉल साईजचा स्टड आहे तो आपण इथे ठेवून व्यवस्थित चारही बाजूंनी स्टडला पकडून आणि मोतीच्या गळ्यामधून तार काढून हे अटॅच करून घेतलं. अगदी सोपं आहे इयरिंग बनवणं. तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे आपली ही एक जोडी कानातले बनवून रेडी झालेले आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे जर काही फुलं रेडी असतील बनवून तर तुमचं नेकलेस ज्वेलरी हे फटाफट बनते. त्यामुळे जर का तुम्हाला कधी ऑर्डर नसेल किंवा तुमच्याकडे वेळ आहे, एक्स्ट्राचा वेळ असेल, तर त्या टायमामध्ये ही फुलं बनवून ठेवायची आणि व्यवस्थित पिशवीमध्ये सील पॅक करून ठेवल्यानंतर या फुलांना काही होत नाही. 6-6 महिने यांना काही होत नाही. व्यवस्थित जर का पॅकिंग असेल तर तुम्हाला जसं टाइम मिळेल तसं तुम्ही ही फुलं बनवून ठेवू शकता. त्यामुळे तुमची कामं सोपी होतात. अशा प्रकारे आपली ही एक जोडी कानातले बनवून रेडी झालेले आहेत. आता तुम्हाला थोडे हेवी ब्रायडल लुकचे इयरिंग्स कसे बनवायचे मी ते अगदी सोप्या पद्धतीने पण खूप छान, खूप सुंदर ते भरीव असे कानातले दिसतात. मी इथे 3 राऊंडची तार कट करते कारण का मला एक जोडी कानातले बनवायचे आहेत. जर का तुम्हाला 3 राऊंड तार मॅनेज होत नसेल तर तुम्ही 1.5 राऊंड तार कट करा किंवा 1 राऊंड तार कट करा. मी इथे 3 राऊंडची तार कट केलेली आहे. सेम मी इथे फुलाला अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथे चंद्राला पॅक करून घ्यायचा आहे. या अशा प्रकारे चंद्राला आपण फ्लावर अटॅच करून घेतला. आता फ्लावर अटॅच करून झाल्यानंतर इथे खालच्या साईडला आपल्याला झुमका अटॅच करायचा आहे. झुमका तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तो तुम्ही सिलेक्ट करा. मला इथे हा मोत्याचा झुमका आवडतो. किंवा तुम्हाला जर का
फक्त गोल्डन झुमका हवा असेल तर तुम्ही असेही झुमके यूज करू शकता, किंवा तुम्हाला एवढा भरीव लूक नको असेल तर म्हणजे तुमच्या फॅमिली फंक्शनसाठी वगैरे तुम्हाला हे इयरिंग्स बनवायचे असतील तर तुम्ही इथे छोटे झुमकेही अटॅच करू शकता. मला इथे मोठे झुमके आवडतात, मोत्याचे असल्यामुळे ते खूप छान दिसतात आणि ब्रायडल कलेक्शनसाठी हे खूप जास्त जातात. तर मग मी असा मोठा झुमका अटॅच करते. तुम्ही बघू शकता मी फक्त तारेमध्ये झुमका ओवलाय आणि वरच्या साईडनी एका मणीला असं पकडलंय आणि हा झुमका आपला आता अटॅच झालेला आहे. आणि नंतर शेवटी आपल्याला इथे हा स्टड ठेवून व्यवस्थित पॅकिंग करून घ्यायचंय. इथे कोणताही गम वगैरे मी यूज करत नाहीये, कारण का गम तुम्ही जेव्हा लावता ना कालांतराने तो गम कडक होतो, जास्त कडक होतो आणि जास्त दिवस ठेवल्यावरती पण तो गम थोडा खराब होतो, किंवा इथे आपला घाम वगैरे लागतो, कानाच्या मागे येणारा जो घाम असतो तो लागल्यामुळे पण थोड्या दिवसांनी तो गम खराब होतो आणि तुमचं कानातलं तुटतं. त्यामुळे इथे कुठेही मी गमचा यूज न करता सर्व ज्वेलरी बनवत आहे. व्यवस्थित तारेने पॅक केल्यावरती त्यांची लाईफ खूप जास्त राहते. सो अशा प्रकारे आपली हे ब्रायडल कलेक्शन इयरिंग बनवून रेडी झालेले आहे. सेम मी अजून एक जोडी बनवते, म्हणजे तुम्हाला समजेल की व्यवस्थित कसं मेथड कशी फॉलो करायची आहे ती. मी ते स्टार्ट टू एंड तुम्हाला करून दाखवते. व्यवस्थित नीट लक्ष देऊन बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन क्लिक करा आणि नवनवीन अपडेटसाठी रेडी राहा. जर का तुम्हाला माझी ही ज्वेलरी आवडतीये, तुम्हाला व्यवस्थित समजते, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मला खूप आवडतात तुमच्या कमेंट. आपल्या पहिल्या व्हिडिओला खूप सुंदर सुंदर अशा कमेंट्स आल्या. खूप महिलांनी मला कॉल करून थँक्यू म्हणालेत. त्या सर्व महिलांचे मी आभार व्यक्त करते, कारण का तुम्ही मला खूप छान प्रकारे असं प्रोत्साहन देता व्हिडिओ बनवण्यासाठी. मला सुद्धा खूप आवडतं की तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओ बनवून शिकवावं. खूप महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. त्यांनी मला फोटोज पाठवले त्यांच्या ज्वेलरीचे. त्या खूप जास्त खुश आहेत आपल्या ह्या ज्वेलरी शिकून. तुम्ही सुद्धा तुमचे एक्सपिरियन्स माझ्यापर्यंत शेअर करू शकता. मी ते माझ्या इन्स्टा पेजवरती नक्की ठेवेन. मला खूप आवडतं तुम्ही जेव्हा कमेंट करता आणि मला प्रोत्साहन मिळतो की अजून नवनवीन गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी. सो माझ्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आपली ही ज्वेलरी कशी वाटते. आणि तुम्ही जर का ही घरी माझ्याकडून शिकून तुम्ही जर का तुमच्या घरी ही बनवून बघितली असेल तर त्याचे फोटो सुद्धा आम्हाला शेअर करा, जेणेकरून मी ते माझ्या इन्स्टाच्या पेजला ठेवेन, इन्स्टाच्या स्टोरीला ठेवेन. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकताय की आपले 2 वेगवेगळ्या पद्धतीने इयरिंग्स बनवून रेडी आहेत. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही ते बनवा आणि वेअर करू शकता. या 2 जोडींमधले तुम्हाला कोणते कानातले आवडले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर मग आपल्या नेकलेस सेट सोबत आम्ही तसं ते कानातले द्यायचा सुद्धा प्रयत्न करू, नक्कीच प्रयत्न करू. आता आपण पुढची ज्वेलरी पाहूया. चंद्रा मंगळसूत्र बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 20 नंबरची वायर, 20 गेजची तार, त्यानंतर 36 इंचाचा मंगळसूत्राची सर घेतलेली आहे, 18 इंच मंगळसूत्राची सर घेतलेली आहे. मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धतीचे पेंडन बनवून दाखवणार आहे. एक छोटा पेंडन आणि एक मोठा पेंडन. इथे मी 3 मरून कलरची फुलं घेतलेली आहेत आणि 2 ग्रीन कलरची फुलं घेतली आहेत. ड्रॉप मनी घेतलेले आहेत, एक झुमका घेतलेला आहे. जर का तुम्हाला छोट्या मंगळसूत्राला सुद्धा झुमका लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता. आणि इथे मी चंद्र घेतलेले आहेत. तर म्हणजे मी इथे 2 वेगवेगळे पेंडन दाखवणार आहे, त्यासाठी मी 2-2 असे 4 चंद्र घेतलेले आहेत, ड्रॉप मनी घेतलेले आहेत आणि आपली कटर आणि पकड. आणि आपल्याला हे संपूर्ण बनवण्यासाठी 0.3 गेजची वायर लागणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया मंगळसूत्र कसं बनवायचं यासाठी. मंगळसूत्र बनवण्यासाठी आपण इथे जी 20 गेजची तार घेतो तिला आपण नथीसाठी जेवढी कट करतो ना
तेवढी अशी एक अंदाज घेऊन आपल्या दोन बोटांच्या मधली जागा जी असते ह्या एवढी एक माप घेऊन तिला कट करून घ्यायची आहे. आणि सर्वप्रथम इथे मी एक लूप तयार करून घेते. अशा प्रकारे इथे आपल्याला मंगळसूत्राची सर अटॅच करायची आहे. आता आपण सुरुवातीला सर्वप्रथम छोटा मंगळसूत्र बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे एक चंद्र अटॅच करून घेते. डेली वेअर चंद्रा मंगळसूत्र कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. लूप बनवून झाल्यानंतर इथे मी एक चंद्र ओवून घेणार आहे. हा आपला छोटा मंगळसूत्र पेंडन असणार आहे मंगळसूत्राचं. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक चंद्र अशा प्रकारे अटॅच करून घेतलाय. आता आपल्याला ह्याला पॅक करायचं आहे. सो इथे मी 0.3 गेजचे 3 राऊंड तार घेते, जेणेकरून आपल्याला संपूर्ण पेंडनला एकच तार यूज होईल अशा प्रकारे. आणि इथे चंद्राला मी इथे व्यवस्थित असं ही अटॅच करून घेते तार. तुम्ही इथे बघू शकता मी कसं अटॅच करते. इथे चंद्राची जी पेटी असते त्या पेटीमधनं टोक बाहेर काढून 0.3चा व्यवस्थित पिळे मारून घेतला. पिळे मारून घेतल्यानंतर मी हिला अशा प्रकारे राऊंड करते. व्यवस्थित असं त्याचं टोक कुठेही लागणार नाही याची काळजी घेऊन. त्यानंतर अशा प्रकारे आपण हिला चंद्राला पॅक करून घेऊया. अशा प्रकारे आपला चंद्र पॅक झालेला आहे व्यवस्थित. आता इथे आपण एक ड्रॉप मनी ओवून घेऊया. ड्रॉप मनी ओवून त्याला सुद्धा अशा प्रकारे खालच्या साईडने पॅक करून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित पॅक करून झाल्यानंतर आपल्याला इथे एक फ्लावर अटॅच करायचा आहे. जसं आपण चंद्राचा नेकलेसला लूप बनवून घेतो सेम त्या पद्धतीनेच इथे आपण अशा प्रकारे हा बेस बनवून घ्यायचा आहे. आणि तार ह्या राऊंडमधून बाहेर काढायचे. आणि आपल्याला आता तुम्हाला जर का इथे ग्रीन कलर किंवा पिंक कलर तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही इथे अटॅच करू शकता. मी इथे मरून कलर घेतला कारण का मी छोट्या चंद्राच्या मंगळसूत्रात मरून कलरच यूज करते. तुम्हाला जसा कलर जो कलर तुम्हाला आवडेल तो कलर तुम्ही तिथे अटॅच करा. अशा प्रकारे मी इथे अटॅच करून घेतलेला आहे. जर का तुम्हाला इथे झुमका लावायचा असेल तर तुम्ही इथे झुमका लावू शकता. हे ऑप्शनल आहे. मी तुम्हाला दाखवते फक्त ह्याचा लुक कसा येतो. अशा प्रकारे तुम्ही इथे झुमका लावू शकता. तुम्हाला जर का नको असेल तर तुम्ही नका लावू. तुम्हाला जर का साधं पेंडंट ठेवायचं असेल तर तुम्ही साधं पेंडंट ठेवू शकता. त्यानंतर मी इथे ड्रॉप मनी घेतलाय. ड्रॉप मनीला पॅकिंग करून घेऊया आपण. अशा प्रकारे पॅकिंग करून घ्यायची आहे. आणि शेवटी एक अजून एक चंद्र. चंद्राला व्यवस्थित हे बघा. आता माझी काय चूक झाली की मी इथे तिरका चंद्र टाकला. जर का मी असाच चंद्र हा कंटिन्यू केला तर आपला मंगळसूत्राचं फिनिशिंग पूर्ण खराब होऊन जाते. त्यासाठी व्यवस्थित लक्ष देऊन चंद्र ओवून घ्यायचा असतो. जेणेकरून आपण जी काही ज्वेलरी बनवतो त्याचं फिनिशिंग छान राहील. त्यामुळे आपल्याला जरा व्यवस्थित लक्ष देऊन दागिने बनवायचे असतात. आणि असं थोडंसं शेप देऊन घ्यायचा. चंद्राच्या पेंडनला शेप देऊन घेतल्यानंतर ही जी उरलेली तार आहे ती मी इथे कट करून घेते. आणि व्यवस्थित असं नखाच्या सहाय्याने पॅक करून घेते, जेणेकरून ते कुठेही टोचणार नाही. उरलेली तार आपल्याला कट करायची आहे. इथे मी तार घेतली आहे कारण का आपल्याला
इथे मंगळसूत्राची सर लावण्यासाठी असा लूप बनवून घ्यायचा आहे. सो मी इथे ही अशी तार ठेवली आहे. आता मी तुम्हाला इथे लूप लावून दाखवते मंगळसूत्राचं कसं वाटतंय ते. मी आता हा छोटा पेंडंट असल्यामुळे मी इथे 18 इंचाची डबल लाईन सर सर ओवून दाखवते, अटॅच करून दाखवते. तुम्हाला जर का सिंगल लाईन हवं असेल तर तुम्ही सिंगल लाईन अटॅच करू शकता, किंवा तुम्हाला जर का इथे 36 इंचाची सर लावायची असेल तर ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता. तुम्हाला जर का ही ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर तुम्ही मला ह्या ज्वेलरीचा स्क्रीनशॉट पाठवून आपल्याकडे ही ज्वेलरी विकण्यासाठी सुद्धा आहे, अगदी होलसेल दरामध्ये विकण्यासाठी आहे, तर तुम्ही ते हे विकतही घेऊ शकता. तुम्हाला ह्याचं जर का मटेरियल हवं असेल तर तुम्हाला मटेरियलही आमच्याकडे उपलब्ध आहे, तुम्हाला मिळून जाईल होलसेल रेटमध्ये. तुम्हाला जी काही क्वांटिटी हवी असेल ती क्वांटिटी तुम्ही इथे माझ्याकडे मागवू शकता. आपल्याकडे ह्याचं सगळं साहित्य उपलब्ध आहे. अशा प्रकारे मी आता 18 इंचाची सर मंगळसूत्राची व्यवस्थित अशा प्रकारे पॅक करून घेते. तुम्ही बघू शकता आपला सुंदर असा मंगळसूत्र बनवून रेडी झालेला आहे. या मंगळसूत्राचं पेंडंट तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता आपण हा छोटा मंगळसूत्राचं पेंडंट झाला. आता आपण मोठ्या मंगळसूत्राचं पेंडंट कसं बनवायचं हे बघूया. यासाठी इथे मी अजून एक छोटा झुमका घेतलेला आहे आणि सेम आपल्याला जशी आपण तार कट केलेली तशीच आपल्याला तार कट करून घ्यायची आहे. आपला जो दोन बोटांच्या मधली जी जागा आहे तेवढी तार आपल्याला कट करून घ्यायची आहे. इथे तुम्ही ते बघू शकताय. थोडीशी एक्स्ट्रा तार झालेली चालते पण कमी पडायला नको, या हिशोबी आपण अंदाजे का होईना पण थोडीशी मोठीच तार कट करून घेतो. त्यानंतर सेम आपल्याला आपण जसं आता छोटा पेंडंट बनवला तसंच मोठा पेंडंट करायचा आहे, पण इथे आपल्याला 2 फुलं जास्त लावायची आहेत, त्यामुळे तो मोठा मंगळसूत्र रेडी होईल. आता इथे आपण मंगळसूत्राचा सर लावण्यासाठी लूप केला, त्यानंतर इथे आपण फ्लावर लावायचा आहे. आता मी इथे 0.3 ची 3 राऊंड तार कट करते आणि इथे मी रेड कलरच्या फ्लावरला तार अशा प्रकारे अटॅच करून घेते. तुम्हाला जर का मरून करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. मी इथे तुम्हाला जर का 2 ग्रीन फुलं आणि 1 मरून फुल हवं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. मी इथे 2 मरून आणि 1 ग्रीन अशा प्रकारे हा पेंडंट तयार करणार आहे. इथे बघा तुम्ही व्यवस्थित असं फूल त्या आपल्या बेसला अटॅच करून घ्यायचं आहे. चारही बाजूंनी व्यवस्थित फूल अटॅच करून घ्या. त्यानंतर एक चंद्र, चंद्राला व्यवस्थित तारेने पॅक करून घ्या. ज्वेलरी बनवताना अजिबात घाई करू नका. आरामात जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित त्याची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत ज्वेलरी ही आरामातच बनवायची असते. कोणतीही घाई गडबड करून करायची नसते, कारण का तुमची एक जरी स्टेप मिस झाली तरी तुमच्या ज्वेलरीची पूर्ण फिनिशिंग खराब होऊन जाते. ज्वेलरी बनवण्यासाठी जे काही तुम्हाला मटेरियल लागतं ते सर्व व्यवस्थित पाहिजे तेवढं घेऊन सोबत बसायचं असतं. अगदीच नसेल तुमच्याकडे मटेरियल तर तुम्ही ते पहिलं मार्केटमधून विकत आणा आणि त्यानंतरच ती ज्वेलरी बनवायला सुरुवात करा.
नाहीतर ऐन टायमाला तुम्हाला असं कळतं की अरे माझ्याकडे ड्रॉप बीट तर नाहीच आहेत किंवा माझ्याकडे चांद आहेत पण ते चांद कमी आहे. तर असं करू नका. ज्वेलरी बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते सर्व घेऊन सुरुवातीलाच बघून घ्या की तुमच्याकडे मटेरियल व्यवस्थित आहे की नाही. की कमी असेल तर तुम्ही ते विकत आणा आणि मगच ज्वेलरी बनवायला सुरुवात करा. अशा प्रकारे मी आता इथे मिडलचा फ्लावर लावून घेते. चंद्रा नेकलेससाठी सगळ्या स्टेप अगदी सेमच आहेत. वेगळं असं काही नाहीये. फक्त आपण आपल्या आयडियानुसार वेगवेगळे पॅटर्न बनवू शकतो. इथे खाली मला झुमका अटॅच करायचा आहे. सो मी इथे छोटा झुमका घेतलाय. हा छोट्या साईजचा झुमका आहे. आणि आता इथे मी ड्रॉप बीट अटॅच करून घेते. ड्रॉप बीटचं डायरेक्शन कायम लक्षात ठेवा. आणि इथे आता ड्रॉप बीट पॅक करून घेतलाय मी. आता शेवटचा चंद्र ओवून घेऊया अशा प्रकारे. आणि त्या चंद्राला व्यवस्थित पॅक करून घेऊया. चंद्र व्यवस्थित पॅक करत जा जेणेकरून ते हलणार नाही. चंद्र जर का हलला तर संपूर्ण ज्वेलरीचा लुक निघून जातो. अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आहे चंद्राला. चंद्राला पॅक करून झाल्यानंतर शेवटला आपल्याला अजून एक फूल लावून घ्यायचं आहे मरून कलरचा. अशा प्रकारे लूप केल्यानंतर मी इथे आता मरून कलरचा फ्लावर अटॅच करून घेते. व्यवस्थित पॅक करून घ्या. लूपवरतीच पॅक करा जेणेकरून तुमचा फ्लावर गोल फिरणार नाही. उरलेली तार कटरच्या सहाय्याने कट करून घ्या. आता तुम्ही बघितलं 3 राऊंड तारेमध्ये आपला ही फक्त एवढीच तार बाकी राहील. व्यवस्थित जजमेंट घेऊन आपल्याला किती तार लागते किती. आता पण आपण बघितलं की हा संपूर्ण पॅटर्नने बनवला. ही थोडीशी तार उरली तर ही आपण कट करून घेतली. अगदीच मेजरमेंट घेऊन वगैरे कट करायची नसते तार. पण एकदम पण कमी तार घ्यायची नसते किंवा एकदम जास्त तार घ्यायची नसते कारण का हे सगळं मटेरियल खूप महाग मिळतं. तर त्याचा विचार करून आपल्याला जेवढं मटेरियल लागणार आहे ना तेवढंच मटेरियल आपण घ्यायचं. अगदीच थोडंफार जास्त घेतलं चालतं पण एकदम पण जास्त घेऊ नका कारण का ते वेस्ट होऊन जातं. तुम्ही ह्या तुकड्यांचं काहीच यूज करू शकत नाही किंवा अगदीच उरलेली ही जी ह्याच्या पुढची जी तार आहे हिचा तुम्ही काहीच वापर करू शकत नाही. त्यासाठी थोडी काळजी घ्यायची कारण का हे मटेरियल जे आहे ज्वेलरीचं हे खूप महाग मिळतं थोडं. तर त्या हिशोबी तुम्ही काळजीपूर्वक कामं करा. तुमचं मटेरियलही सेव्हिंग होईल आणि तुम्हाला सुद्धा आनंद होईल की आपण काहीतरी छान पद्धतीने करतोय व्यवस्थित असं करतोय. आता मी इथे तुम्हाला 36 इंचाची सर अटॅच करून दाखवते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा मंगळसूत्र बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणता पेंडंट जास्त आवडला, चंद्राचा कोणता पेंडंट तुम्हाला जास्त आवडला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा. आणि ही ज्वेलरी जर का तुम्हाला विकत घ्यायची असेल तर माझ्याकडे होलसेल रेटनी ही संपूर्ण ज्वेलरी विकत सुद्धा मिळते. आपलं ज्वेलरीचं बिझनेस आहे. माझं संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग आपलं असल्यामुळे मी हे संपूर्ण ज्वेलरी होलसेल रेटनी विकते. तर तुम्हाला हे संपूर्ण रेडी पाहिजे असेल तर तुम्ही हे बनवून घेऊ शकता माझ्याकडून. तुम्हाला क्वांटिटी हवी असेल तर बल्क क्वांटिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही विकत घेऊ शकता किंवा तुम्हाला ह्याचं मटेरियल हवं असेल तर तुम्ही ह्याचं मटेरियल सुद्धा माझ्याकडे मागवू शकता. आपल्याकडे ह्याचं संपूर्ण मटेरियल उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपले हे 2 मंगळसूत्र बनवून रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं हे छोटं पेंडंटवालं मंगळसूत्र आणि हे मोठ्या पेंडंटचं मंगळसूत्र. तुम्हाला कोणतं पेंडंट आवडलं हे कमेंट करून नक्की सांगा. आपण अजून एक
चंद्राचं मंगळसूत्र कसं बनवायचं सुंदर असं ते आपण बघूया. पण हे 2 मंगळसूत्र जास्त रेग्युलर वापरले जातात, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत. तर तुम्हाला हे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींना, तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या नातेवाईकांमध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून अजून खूप साऱ्या महिलांना ह्याचा फायदा घेता येईल. आणि आपल्या पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. सुंदर असे चंद्राचे इयर कफ कसे बनवायचे हे आज आपण शिकूयात. इयर कफ बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे, हा आपण चंद्राचा इयर कफ बनवतो आहे, तर इथे आपल्याला लागणार आहेत 2 फुलं. मी इथे मल्टी कलरचा इयर कफ करते, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर इथे घेऊ शकता. त्यानंतर इथे मी झुमके घेतलेले आहेत, सेम मोत्यांचे झुमके घेतलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर मला इथे ड्रॉप बीट लागणार आहेत, मी हे छोट्या साईजचे ड्रॉप बीट घेतलेत. 2 चंद्र घेतले, 20 गेजची तार घेतलेली आहे, 20 गेजची तार घेतलेली आहे, कटर आणि पकड घेतलेला आहे आपण, आणि 0.3 गेजची वायर घेतलेली आहे. चला तर मग आपण सुरू करूया चंद्रा इयर कफ कसा बनवतात. सुरुवातीला आपण इथे एक लूप तयार करून घेऊया. या लूपमध्ये आपल्याला झुमका अडकवायचा आहे. सो मी आधी सुरुवातीला झुमका नाही अडकवणार, कारण का आपल्याला पूर्ण इयर कप बनवायला थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. यासाठी आता मी इथे एक सेम जसं आपण नेकलेसला बनवलेला एक लूप नंतर सेकंड लूप बनवून घ्यायचा आहे. आणि इथे अशा प्रकारे सेकंड लूप बनवून मी आता इथे हा फूल अटॅच करणार आहे. आता आपल्याला इथे 0.3 गेजची वायर कट करून घ्यायची आहे. मी इथे 3 राऊंड वायर कट करते आणि ती फुलाला अटॅच करून घेऊया. त्यानंतर आपण व्यवस्थित असं हे इथे इयर कपसाठी हा आपला बेस खालच्या साईडचा जो आपण फूल लावतोय तो आहे. सो आपल्याला त्याला इयरिंगचा स्टड पण लावून घ्यावं लागणार आहे चालूमध्येच. अशा प्रकारे मी इथे पहिलं फूल अटॅच करून घेते व्यवस्थित चारही बाजूंनी, तुम्ही बघू शकताय. आता इथे बॅक साईडला मला एक इयरिंगचा बेस अडकवून घ्यायचा आहे. मी इथे स्मॉल साईजचा इयरिंगचा बेस घेतलेला आहे, तो मी इथे अटॅच करते, कारण का आपल्याला हा इयर कफ बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे एक छोटा स्टड लावून घेतला. आता यानंतर आपल्याला तुम्ही इथे बघू शकता मी इथे ड्रॉप मनी घेतलेला आहे. ड्रॉप मनीचा जो निमुळता भाग आहे तो मी फुलाच्या साईडने घेते. डायरेक्शन आपल्याला फ्लावरच्या बाजूने ठेवायचं आहे. बॅक साईडने तार घेऊन अशा प्रकारे त्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे चंद्र ओढून घ्यायचा आहे. आता तारेच्या सहाय्याने हा चंद्र पॅक करून घेऊया. तारेच्या सहाय्याने हा मी इथे आता अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला एक ड्रॉप मनी घ्यायचा आहे, पण तो ड्रॉप मनी आपण फुलाच्या साईडनी डायरेक्शन ठेवणार आहोत आणि त्याला आता बॅक साईडने पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता इथे आपल्याला एक लूप तयार करायचं आहे, तिथे आपल्याला फूल लावायचं आहे. तुम्हाला माझी ज्वेलरी कशी वाटते
हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही बनवलेल्या ज्वेलरीजचे फोटोज आम्हाला पाठवायला विसरू नका. मी ते तुम्ही बनवलेले जे काही फोटोज आहेत ते मी माझ्या इन्स्टा पेजला स्टोरी म्हणून ठेवेन. मला खूप आवडतं जेव्हा तुम्ही तुमचं काम मला दाखवता, फोटोज वगैरे दाखवता. हे मला खूप आवडतं. सो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझी ज्वेलरी कशी वाटते, तुम्हाला ह्यातून शिकायला मिळतं का, किंवा तुम्हाला कोणती ज्वेलरी शिकायला आवडेल. हे कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरात लवकर त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करीन. आता इथे मी सेम आपला ड्रॉप मनी ओवून घेतलेला आहे आणि तो फुलाच्या साईडनं डायरेक्शन ठेवायचा आहे. अशा प्रकारे त्याला व्यवस्थित पॅक करून घ्या. आता आपल्याला इथे एक चंद्र ॲड करायचा आहे आणि तारेच्या सहाय्याने व्यवस्थित त्याला पॅक करून घेऊन घ्या. व्यवस्थित पॅक करून घ्या जेणेकरून तुमचा चंद्र हलणार नाही. आणि जर का तार संपली असेल, अशा प्रकारे उडत हातात येत नसेल पकडायला, तर अशा प्रकारे आपण त्याला पकडच्या सहाय्याने ही तार पकडायची आहे. आता हा आपला फायनल लुक बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता सुंदर प्रकारे आपला इयर कफ बनवून रेडी झालेला आहे. आता ह्याला आपल्याला पाठीमागच्या साईडला चिमटा बनवून घ्यायचा आहे. पकडच्या सहाय्याने असं बेंड करून घ्या जेणेकरून इथे शेप येईल, किंवा तुमच्याकडे पेन वगैरे असेल तर तुम्ही पेननी सुद्धा त्याचा शेप देऊ शकता. मिडलला मिडलपर्यंत ही तार घेऊन ह्याला कट करून घेतला मी. आणि आपल्याला इथे असं एक लूप तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून तो चिमटा ॲज अ चिमटा म्हणून काम करेल कानाच्या बॅक साईडला. अशा प्रकारे आता याला आपण हा माझा ह्या साईडचा कान आहे, तर आपल्याला ह्या साईडनी ह्याला असं कर्व करून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला झुमका अटॅच करून घ्यायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळात ज्वेलरी कशी बनवायची हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवत असते. तुम्हाला जर का माझे व्हिडिओज आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणींसोबत, जेणेकरून भरपूर जास्त महिला ह्याचा लाभ घेतील, त्यांना सुद्धा उपयोगी होतील. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले इयर कफ बनवून रेडी झालेले आहेत. तुम्हाला ही ज्वेलरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणती ज्वेलरी बनवायला आवडेल हेही तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद. बिग साईज चंद्रा मंगळसूत्र कसा बनवायचा हे आपण आज पाहणार आहोत. चंद्राचा मोठा मंगळसूत्र कसा बनवायचा त्याच्यासाठी मी इथे ह्या अशा 2 पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही आपला आधीचा जो व्हिडिओ आहे इयर कफचा तो तर बघितला असेलच, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पट्ट्या कशा बनवायच्या हे समजलं असेलच. तर अशा मी ऑलरेडी 2 पट्ट्या इथे बनवून घेतलेल्या आहेत. जर का तुम्ही ते बघितलं नसेल तर आपला चंद्रा इयर कपचा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला हे पट्ट्या कशा बनवायच्या या समजतील. यामध्ये फक्त मी बॅक साईडला इथे स्टड नाही लावून घेतलेला आहे, स्क्रू म्हणजे आपला कानातल्यासाठी आपण जो इथे स्टड लावलेला तो नाही लावून घेतलेला आहे. तर या पट्ट्या कशा बनवल्या आहेत ह्या त्या इयर कफच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्या आहेत. तर मी इथे आता 2 ह्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर अशा प्रकारचं पेंडंट मार्केटमध्ये मिळतं. जर का तुम्हाला हवं असेल तर हे पेंडंट आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे विकण्यासाठी, तर तुम्ही हे घेऊ शकता अशा प्रकारे. आणि इथे मी एक मोठा झुमका घेतलेला आहे, जमरिंग घेतलेली आहे आणि 28 इंचाचं मंगळसूत्र घेतलेलं आहे. तुम्हाला जर का ह्याची हाईट मोठी हवी असेल तर तुम्ही इथे 30 इंचाचं वगैरे मंगळसूत्र घेऊ शकता. मग त्यावेळेस तुमच्या मंगळसूत्राची 40 ते 42 अशी हाईट होते. तर तुम्ही तुमच्या हाईटनुसार ही मंगळसूत्राची सर सिलेक्ट करून घ्यायची, तुम्हाला किती हाईट हवी. कारण का जेव्हा मंगळसूत्र असं मोठं होतं म्हणजे हे पॅन्डनच एवढं मोठं होतं
त्यावेळेस तुम्हाला ही 36 इंचाची सर तुम्ही लावली तर हे प्लस ह्याच्या खाली हा झुमका लागतो. मग त्या केसमध्ये तुम्हाला हे खूप मोठं मंगळसूत्र होऊन जाणार. सो तुम्हाला जी हाईट हवी असेल त्या हाईटनुसारच तुम्ही मंगळसूत्राची सर सिलेक्ट करा. आणि इथे मी कटर आणि पकड घेतलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हा मंगळसूत्र कसा बनवता येईल हे मी तुम्हाला आता दाखवते. वेगवेगळ्या आयडियाज तुम्ही तुमच्या वापरून वेगवेगळी ज्वेलरी छान सुंदर डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. तर चला मी दाखवते तुम्हाला मी हे कसं बनवते. मी इथे जमरिंगच्या सहाय्याने झुमका अटॅच करून घेतलेला आहे पेंडनला. तुम्हाला जर का हा चंद्राचा मोठा पेंडन हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता. आपल्याकडे हे विकायसाठी अवेलेबल आहे हा चंद्राचा पेंडन. त्याच्यानंतर ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या पट्ट्या इथे व्यवस्थित अशा अडकवून घ्यायच्या आहेत. जर का थोडंसं एक्स्ट्रा तार वाटत असेल तर तिला तुम्ही कट करून घ्या. आणि अडकवून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असा हा लूप तयार करून घ्यायचा. इथे अशा प्रकारे हा लूप तयार करून घेतला. त्यानंतर सेम इथे ह्या साईडला ही पट्टी अडकवून घ्या. अडकवून झाल्यानंतर हा आपला मंगळसूत्राचा पॅन्डल रेडी झालेला आहे. आणि अगदीच सोप्या पद्धतीने जसं आपण नेहमी मंगळसूत्राला सर लावतो त्या पद्धतीनेच इथे मी ही मंगळसूत्राची सर लावून घेते. हे मंगळसूत्र खूप सुंदर दिसतं, भरीव दिसतं, खूप सुंदर असं ह्याचा लुक येतो. माफ करा इथे थोडंसं अडकलं माझं मंगळसूत्राची सर. इथे बघू शकताय तुम्ही की मी इथे अशा प्रकारे हे अटॅच करून घेते. तुम्हाला जर का इथे 4 लाईनची मंगळसूत्राची सर लावायची असेल ना तर तेही तुम्ही लावू शकता. कारण चार मंगळसूत्र म्हणतात ना 4 लाईनचा जी सर असते मंगळसूत्राची ती खूप जास्त भरीव दिसते. तर तुम्हाला तशी लावून हवी असेल तर तुम्ही तशीही लावून घेऊ शकता. तुम्हाला जर का हा मंगळसूत्र विकत घ्यायचं असेल तर आपल्याकडे हे होलसेल दरामध्ये विकण्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे. जर का तुम्हाला ह्याचं संपूर्ण मटेरियल हवं असेल तर संपूर्ण मटेरियल सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही ह्याचं संपूर्ण मटेरियलही घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला मंगळसूत्र बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला हा मंगळसूत्र कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर का घरी हा मंगळसूत्र बनवण्याचं ट्राय केलं तर तेही तुम्ही मला फोटो काढून पाठवू शकता. ह्याला बिग चंद्रा म्हणतात. बिग चंद्राचं पेंडन म्हटलं जातं. जर का तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे विकतही घेऊ शकता माझ्याकडून. मंगळसूत्राचं पेंडन हा मोठा चंद्र बोलतात ह्याला. मंगळसूत्राचं पेंडन, चंद्राचं झुमका आणि हे अशा प्रकारे ह्या पट्ट्या अगदी 5 मिनिटाच्या आत आपलं हे मंगळसूत्र बनवून रेडी झालेलं आहे. जर का तुम्ही प्रिपरेशन आधी करून ठेवलेलं असेल तर तुमची ज्वेलरी खूप फास्ट बनते. अशा प्रकारे आपला हा मंगळसूत्र बनवून रेडी झालेला आहे. कसं वाटलं हा मंगळसूत्र कमेंट करून सांगायला विसरू नका. जर का आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हे शेअर करा. कारण का फ्रीमध्ये शिकायला मिळत आहे तुम्हा सर्वांना. तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हे सजेस्ट करा. तर आपण आपली आता पुढची व्हिडिओ बघूया. धन्यवाद. सोप्या पद्धतीने चंद्रा नेकलेस कसा बनवायचा, 1 तारेतला चंद्रा नेकलेस कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. कडी टेक्निकचा वापर करून चंद्रा नेकलेस कसा बनवायचा हे पाहूयात. आता आपण चंद्राचे मिडल लाईन नेकलेस कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी आपण अशा प्रकारच्या ह्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. ही पट्टी कशी बनवायची ह्याचं ट्युटोरियल मी ऑलरेडी आपल्या इयर कफ, चंद्राचा जो इयर कफ आहे त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर तुम्ही पहिली ते इयर कफ बघून घ्या. व्यवस्थित ही पट्टी कशी बनवायची हे शिकून घ्या. इथे मी पाठीमागच्या साईडला स्टड लावलेला नाही आहे. इयर कफमध्ये फक्त स्टड लावलेला आहे. बाकी इथे 2 साईडला लूपसाठी आपण जागा सोडलेली आहे. असे मी टोटल 6 पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकताय मी इथे टोटल 6 पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच चंद्राचा नेकलेस
कसा बनवलेला आहे ते तुम्ही तर आपल्या चंद्राच्या नेकलेसच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असालच. नसेल बघितलं तर हा नेकलेस कसा बनवायचा आहे, ही संपूर्ण ट्युटोरियल तुम्ही जाऊन पहिलं बघून घ्या, व्यवस्थित शिका. अशा प्रकारे मी इथे 2 चंद्राचे नेकलेस पूर्ण स्टार्ट टू एंड असे 2 नेकलेस बनवून घेतलेले आहेत. आपण आता मिड लाईन नेकलेस कसे बनवायचे हे शिकतोय. त्यासाठी मी इथे 2 मोठे चंद्राचे पेंडंट घेतलेले आहेत, जमरिंग घेतलेले आहे, 2 झुमके घेतलेले आहेत. तुम्हाला जो आवडेल तो झुमका तुम्ही इथे यूज करू शकता. मी इथे वेगवेगळे असे 2 झुमके घेतलेले आहेत आणि आपल्याला गोंडा लागणार आहे नेकलेससाठी. तर मी इथे 2 नेकलेस बनवणार आहे, तर 2 गोंडे घेतलेले आहेत. आपण वेगवेगळ्या पद्धतीने 2 नेकलेस कसे बनवू शकतो. नेकलेस सेमच दिसताना दिसणार, पण त्याला पद्धत 2 असल्यामुळे वेगवेगळ्या 2 पद्धती मी तुम्हाला दाखवते. मार्केटमध्ये दोन्ही पद्धत वापरल्या जातात. चला तर मग आपण सुरू करूया. मिड लाईन चंद्राचा नेकलेस कसा बनवायचा ह्याच्यासाठी. हे जे 2 नेकलेस आहेत, अखंड नेकलेस तुम्ही बघू शकता, इथे कुठेही लूप केलेला नाहीये. हे जे 2 अखंड नेकलेस आहेत, यांना आपण हा बिग चंद्रा व्यवस्थित असा लावून अटॅच करून घेऊया पक्कडच्या सहाय्याने. तुम्ही इथे बघू शकताय की मी तो हलतोय चंद्र, अशा पद्धतीने तो लावून घेते. सेम दुसऱ्या साईडनेही आपण त्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, अगदी सोप्या पद्धती तुम्हाला दाखवते. जर का तुम्ही हे नेकलेस बनवायचा व्हिडिओ अजून बघितलेला नसेल तर ते बघून घ्या. आपला चंद्राचा नेकलेसचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये हा संपूर्ण नेकलेस मी स्टार्ट टू एंड अगदी डिटेलमध्ये दाखवलेला आहे. त्यानंतर मी इथे जमरिंगच्या सहाय्याने झुमका लावून घेणार आहे. ज्वेलरी बनवणं हे खूप सोपं आहे. थोडंसं आपण आपल्या कलेनी त्याला घ्यायचं असतं. अगदी सोप्या सोप्या पद्धतीने कसं आपण हे करू शकतो, हे आता तुम्हाला मी ज्वेलरी दाखवताना खूप कमी टायमात दाखवते, पण ॲक्च्युली हे बनवायला खूप टाईम लागतं. एक एक फूल बनवावं लागतो, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित अटॅच करावं लागतं. नेकलेस बनवून झाल्यानंतर त्याला ते संपूर्ण नेकलेसचा लुक देणं, हे सगळं व्यवस्थित करावं लागतं. ह्यासाठी खूप जास्त टाईम लागतो. आता माझ्याकडे हे रेडी मी बनवून ठेवलेलं, का तर आपले व्हिडिओ खूप लांब होणार नाही यासाठी. पहिलंच मी हे बनवून ठेवलेलं, त्यामुळे आपल्याला खूप कमी टायमात हा नेकलेस आपला रेडी झालेला आहे. जमरिंग पण व्यवस्थित अशी पकडच्या सहाय्याने पॅक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपला झुमका निघणार नाही, पडणार नाही. आता ह्याला आपण ह्या बाजूनी एकच गोंडा दोन्ही साईडला अटॅच करायचं आहे, दोन्ही पट्ट्यांना अटॅच करायचं आहे. तुम्ही ते बघू शकता, सोप्या सोप्या पद्धती आहेत. अगदीच सुंदर सुंदर आयडियाज मी तुम्हाला देते. तुम्हीही घरी हे सगळं ट्राय करा आणि मला तुमचे ज्वेलरीचे फोटो पाठवायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ज्वेलरी माझी कशी वाटते, माझी ही ज्वेलरी ह्याची फिनिशिंग कशी आहे आणि तुम्हाला हे घरी बनवायला आवडेल का. आणि जर का तुम्हाला कोणतीही हेल्प लागली, तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता. त्यासोबतच आपल्या यूट्यूबवरती तुम्ही कमेंट करून सुद्धा विचारू शकता, किंवा तुम्हाला काही मला सजेस्ट करायचं असेल तर तुम्ही ते यूट्यूबला मला सजेशन देऊ शकतात. मला आवडेल, मी सुद्धा अजून छान छान प्रकारे मी शिकू शकते तुमच्याकडे जर का काही आयडियाज असतील तर तुम्ही मला ते यूट्यूब चॅनलच्या कमेंट करून मला तुम्ही तिथे पण सांगू शकता की ताई मॅडम असं नाही असं बनवा, ताई असं नाही असं बनवा. तुम्हाला तुमच्या ज्या आयडिया असतील त्याही तुम्ही मला कमेंट करून सांगा, किंवा तुम्हाला कोणता नवीन दागिना शिकायचा असेल तर तोही तुम्ही मला सांगू शकता, सजेस्ट करू शकता की ताई आम्हाला हे बनवून दाखवा, ताई असं असं करून दाखवा. तर आपण ते करून मी तुम्हाला ते शिकवेन. अशा प्रकारे आपला हा मिड लाईनचा नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला, हा नेकलेस आवडला का, तुम्हाला हे बनवायला आवडेल का, हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आपण ह्याच्या पुढचा पार्ट बघूया की लूपवाला नेकलेस जो मार्केटमध्ये चालतो की मध्ये लूप असतात त्यांना, हा आपला अखंड पट्टी आहे ही आपली. तो दुसरा जो असतो तो लूपवाला आहे, तो कसा बनवायचा ते आता आपण बघूया. चला तर मग आता आपण बघणार आहोत लूपवाला नेकलेस कसा बनवायचा आहे. हा पण मिड लाईनच आहे, सेम ह्याच्या आधी जो तुम्ही नेकलेस बघितलात तसा सेम हा नेकलेस आहे.
ह्याला बनवण्यासाठी मी इथे ह्या पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्या पट्ट्या आपण चंद्राचा जो इयर कफ आहे त्याची जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ही पट्टी कशी बनवायची हे शिकवलं आहे. त्या व्हिडिओमध्ये फक्त मी इथे पाठीमागच्या साईडला स्टड लावले. तो स्टड इथे लावायचा नाहीये कारण का आपल्याला हा नेकलेस करायचा आहे, कानातले नाही. सो इथे मी अशा प्रकारच्या 6 पट्ट्या रेडी करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण ह्याचं फायनल नेकलेस कसा बनवायचा ते बघूया. सुरुवातीला मी इथे जमरिंगच्या सहाय्याने झुमका अटॅच करून घेते. हा बिग चंद्र आहे. जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला सांगू शकता, माझ्याकडे हे विकण्यासाठी सुद्धा आहे. जर का तुम्हाला आपली ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर आपल्याकडे होलसेल रेटनी ज्वेलरी सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही हा संपूर्ण नेकलेस माझ्याकडून विकतही घेऊ शकता. मी आता हा अशा प्रकारे हा झुमका अटॅच करून घेतलाय आपल्या चंद्राला. आता आपल्याला एका लाईनमध्ये असे 3 पट्ट्या अटॅच करायच्या आहेत, एकावर एक. सो लूप करताना एक लूप जर का तुमचा असा आडवा असेल, हा लूप तुमचा एक लूप जर का आडवा असेल तर त्याच्यावरचा जो लूप आहे, आता मी इथे हा फूल आहे तर फुलाच्या वरती हा फूल घेतला तर हे चांगलं नाही वाटणार. मग आपण काय करायचं, इथे जो चंद्र आहे ना त्याला घ्यायचा आहे, पण मग त्याचा जो लूप आहे ना तो आपल्याला हा सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय का, अशा प्रकारे हा मी सरळ करून घेतलेला आहे लूप. आणि अगदीच वेगळं असं काही केलेलं नाही, तुम्ही बघू शकता. सोप्या सोप्या पद्धतीने आपण ज्वेलरी बनवतोय. अशा प्रकारे हा लूप व्यवस्थित असा सर्कल सर्कल करून अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा लूप आपला रेडी झालेला आहे साखळीसारखा. हा असा मुव्हेबल नेकलेस असतो, अखंड नेकलेस नाहीये. सेम इथे सुद्धा आता इकडे मी हा आडवा लूप घेते. इथे मी ही आडवी रिंग बनवून घेतलेली आहे. ही मी आडवी रिंग केली आहे. आता ह्याच्यावरती आपली जी पट्टी येणार ना चंद्राची, तिला मी हा लूप असा उभा करून घेणार आहे अशा प्रकारे. आणि इथे ह्याला व्यवस्थित असं टर्न करून करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पकडच्या सहाय्याने हा लूप रेडी करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय हा असा हलणारा लूपवाला नेकलेसचा वन साइड रेडी झालेली आहे. सेम मी इथे दुसरी साइड करून घेते. मी इथे तुम्हाला प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्ट दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ज्वेलरी बनवताना. तुम्ही फक्त मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला माझी ज्वेलरी, माझी टेक्निक कशी वाटते. आणि तुम्हाला जर का ह्याचं संपूर्ण मटेरियल हवं असेल तर तुम्ही मटेरियलही बुक करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर का तुम्हाला माझं व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला तेही सांगा की ताई मला व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये जॉईन व्हायचं आहे. त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू. व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे दागिने विकत घ्यायला मिळतील, त्याचप्रकारे मटेरियलसुद्धा तुम्हाला विकत घ्यायला मिळेल. हे बघा अशा प्रकारे मी आता हा एक लावून घेतला, अटॅच करून घेतलाय. सेम आता मी इथे दुसरा पण करून घेते लूप रेडी. आणि ह्याला हा जो लूप आहे हा आपल्याला सरळ करायचा आहे. व्यवस्थित पकडच्या सहाय्याने सरळ करून अशा प्रकारे. व्हिडिओ तुम्हाला जेवढ्या वेळा बघायचे तेवढ्या वेळा तुम्ही बघू शकता. आपला हा पूर्ण कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे. ह्याचं जर का तुम्हाला मटेरियल हवं असेल तर मटेरियलसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवरती मेसेज करून मटेरियलची संपूर्ण माहिती मिळवू शकता. किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सुद्धा कनेक्ट होऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता. अशा प्रकारे आपल्या ह्या 2 पट्ट्या बनवून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकताय. तुम्हाला जर का चंद्राच्या बाजूला चंद्र हवा असेल, म्हणजे तुम्हाला पेंडन ह्या साईडला लावायचं असेल अशा लुकमध्ये, तर तुम्ही असं लावू शकता. किंवा तुम्हाला जर का फूल आणि खाली चंद्र हवा असेल तर तुम्ही तसं लावू शकता. आता मी जनरली फुलाच्या बाजूला चंद्र लावते कारण का ते चंद्र नाहीतर मर्ज होऊन जातं, मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे.
म्हणून मी चंद्राच्या बाजूला फुल येईल अशा पद्धतीने लावते. दुसऱ्या साईडनी पण सेम असंच करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माझा हा लूपवाला नेकलेस बनवून रेडी झालेला आहे. ह्याला आता आपण फक्त गोंडा लावायचं राहिलेला आहे, मग फायनल लूक तयार होईल नेकलेसचा. सेम जसं खाली चंद्र लावला तसं वरच्या साईडला आपण गोंडा लावून घेतोय. अशा प्रकारे मी हा गोंडा अटॅच करून घेतलेला आहे. आता तुम्ही आपल्या नेकलेसचा फायनल लुक बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने आणि खूप सुंदर दिसणारा हा नेकलेस आपला बनून रेडी झालेला आहे. लूपचा नेकलेस म्हणतात ह्याला. इथे हे जे लूप आहेत ना, हे कसे करायचे हे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. आणि जर का तुम्हाला अखंड ज्वेलरी पाहिजे असेल, अखंड पट्टा हवा असेल, तर नेकलेस आपण जे बनवलेले त्या नेकलेसचाच वापर करून मी इथे हा नेकलेस रेडी केलेला आहे. वेगळं असं काही दिसत नाही. हा सरळ राहतो, म्हणजे अगदी वाकडा तिकडा होत नाही. हा थोडासा हलतो, मुव्हेबल असतो, म्हणजे तुम्हाला जसं हवंय तसा तो राहतो. एवढंच काय तो फरक असतो. मार्केटमध्ये दोन्हीही अवेलेबल आहेत. जर का तुम्हाला हे विकत घ्यायचं असेल तर तुम्ही हे माझ्याकडे विकतही घेऊ शकता. तुम्ही बघू शकताय जवळून याचा लुक कसा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त मरून कलर हवा असेल तर फक्त मरून कलर सुद्धा मिळेल. जनरली हा मल्टी कलर मध्येच यूज होतो, कारण का ह्याच्यामध्ये जे हे मनी आहेत ना, हे मरून कलरचे असतात. तर त्याला कॉम्बिनेशन म्हणून आपण इथे ग्रीन कलर टाकतो, ग्रीन कलरची फुलं अटॅच करतो. तर तुम्हाला जसं हवं असेल, यामध्ये पिंक शेडमध्ये सुद्धा नेकलेस बनतात. तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही बनवून घेऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या आयडियानुसार घरी सुद्धा बनवू शकता. ह्याचं संपूर्ण मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्हाला हे नेकलेस कसे वाटले, तुम्हाला ही आयडिया कशी वाटली नेकलेस बनवायची, हे कमेंट करून सांगा. आणि आपल्या पेजला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.